कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे एक नवीन जागा एक्सप्लोअर करायला. तर आज आपण आलो आहे माऊली फोर्ट एक्सप्लोअर करायला. तुम्हाला तर थंबनेल बघून समजलंच असेल. आज तुम्हाला ब्लॉगमध्ये नवीन नवीन चेहरे दिसतील. एक माझा फ्रेंड तर आलाच आहे, यश. 2-3 जण अजून आलेत. हे जस्ट माझा पाठवून बघताय गेट. इथून एंट्रन्स आहे. इथून सरळ सरळ पुढे चालत जायचं आहे. ते लोक पुढे गेलेत, मी थोडं पाठी राहिलं, थोडं नेचर एक्सप्लोअर करत होतो, थोडे क्लिप्स घेत होतो, शूट करत होतो. थांबा तुम्हाला माझ्या मित्रांना दाखवतो आता. तर काही जसं म्हटलं होतं तुम्हाला माझे मित्रांना दाखवतो. आज तुम्हाला नवीन नवीन चेहरे दिसतील बघायला. थांबा मी तुम्हाला भेटून तर त्यांना. एवढे जाम फास्ट सांगतो कर. हा बघा माझा मित्राचा मित्र माझंच नाव आहे. हाय. तर काही तुम्ही पण माऊली फोर्टला व्हिजिट करत असाल तर तुम्ही इकडे पेस विलीजच्या इकडून जर पुढे गेलात ना तर तिकडे मेन गेट आहे. तिकडे ना 30 रुपीज चार्ज करतात. पण तो गेट तर त्यांनी बंद ठेवला आहे. का तर बोलतात की पाऊस जास्त पडला आहे म्हणून त्यांनी गेट बंद ठेवला आहे. जर तुम्ही एवढा लांब नाही येत असाल तर आणि तुम्हाला ट्रॅक करायचं आहे तर त्याच्या जस्ट आधीच 2 जिकडे दुकानं आहेत ना तिकडून एक रूट आहे. तिकडून जर केलात तर इथून सरळ 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 चालत या. आणि जर चुकलात कुठे तर बाजूला घर आहेत 2-3 तर त्यांना विचारा, ते तुम्हाला रूट सांगतील. हे मी इकडे जातो. जसं आलात ना तर हां झरना दिसेल तुम्हाला. ह्याला जस्ट क्रॉस करून ह्या साईडला सरळ चालत जाऊ. इकडे बॅक साईडला पण एक रस्ता गेला आहे, तिकडून नका जाऊ. हा राईट रूट आहे, इथून जावं तुम्ही. तुम्ही पण विचार करत असाल की डायरेक्टली माऊली फोर्टच्या बेस पॉईंटवरनं ब्लॉग स्टार्ट केलास गणपती बाप्पा. हा तर कसं सांगू, माझं ट्रॅव्हलिंग एवढं खराब गेलं आहे की मी 3-4 तास आम्ही सर्वांनी स्टेशनवर वेट केला. आणि हा ट्रॅक पण आम्ही 7 वाजता चालू होतो. आम्ही गुगलवर सर्च करून आलेलो, तर म्हणून विचार केला की आम्ही स्टेशनवरच वेट करतो. आणि सकाळी 6 वाजता आम्ही ऑटो पकडले. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर इकडे ऑटोचंच बेस्ट रूट आहे. आणि तुम्हाला ऑटोवाल्यांचा नंबर पाहिजे असेल तर मग इकडे ऑटोवाल्या काकांचा नंबर देतो आणि त्यांचं नाव टाकतो, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. आणि जर काहीच तुम्ही इकडे येतच असाल ना तर प्लीज तुम्ही फुल स्लीव्सचे टी-शर्ट्स नाहीतर हाफ स्लीव्स असेल तर तुम्ही इनर कॅरी करा. इकडे खूप मच्छर्स आहेत आणि डेंग्यूचा त्रास वगैरे होऊ शकतो तुम्हाला. तो प्लीज कॅरी इनर्स नाहीतर फुल स्लीव्सचे टी-शर्ट नक्की आठवण ठेवा. आणि शूज कंपल्सरी काहीच. एक पावसाळा आहे आणि ते स्लीव्स वगैरे क्रॉक्स वगैरे नका घालत जाऊ. स्लीव्स वगैरे मारा. सो कॅरी प्रॉपर ट्रॅकिंग करा. तर काय तुम्हाला मगाशी बोललो ना, याल तर फुल स्लीव्सचा टी शर्ट घालू ना. हे बघा, ह्याचा हात बघा पूर्ण मच्छरानेच उडत. चल फायनली मेन रूट भेटला आहे मला. तो उलटी सुलटे रस्ते मारून इकडून तिकडून आता मेन रूटवर आलो आहे. खूप दिवसानंतर ट्रॅक करते. तुम्हाला दिसलंच असेल माझी जेवढं फास्ट ब्रीथिंग करते मी, दम लागते यार. लाईक काहीच यार, व्ह्यू काय क्रेझी आहे यार, सिरियसली. आणि हे बघा माझ्या पाठी, बघा ह्या दोघांचा पहिला ट्रेक आहे. मला बोललेला मी दमणार नाही. ठीक आहे मग चला ना. हे चेहरा बघून समजलंच असेल तुम्हाला. हा काय, चला चला मग. बसले कशाला तुम्ही? आताचा अर्धा पण नाही झालं भाई, सुरुवात आहे आता. बस वर आलोय आणि हे बघा सुंदरसा व्ह्यू. आणि ही थकलेली मित्र सगळी. हा बघा, ह्या पिशवीमध्ये खेकडा टाकलाय. आज तर भरपूर खेकडी पकडणार आहे आणि उद्या आईला देणार सांबार बनवायला सीधा. हा तर प्रत्येक ट्रेकला असतात माझ्यासोबत. हे बघा पूर्ण सेनाला घेऊन फिरतो मी. चले बाई. काय जाई येशील ना दुसऱ्या ट्रॅकला जाऊया, येऊया परत रायगड जाऊया. याची अवस्था बघून तर वाटत नाही. येणार ओमकार भाई, तू येणार का? येणार ना. आपला दोघांचा तर पहिला ट्रेक आहे सोबत असा. लेट्स सी
ते पाऊस पडी आहे जरा. पडेल पडेल. काय बोलतो यश, तू कुठे लांब लांब चालला? बाई ते कबर आहे बाई. हा ते कबर तर नाही ना आपल्यासाठी. माझ्याकडे नाही नाही थांब थांब, मारशील त्याला. नाही ती हलकी सांबारा बनवायचा, सांबारा. यश, आज आपण केवढी मेहनत घेऊन ट्रॅव्हलिंग करू इथपर्यंत आलो, सांग जरा. निघालो, मस्जिदला पोचलो आणि सीएसटीची ट्रेन मस्जिदला येणार होती. आम्ही बोललो सीएसटीला जाऊन पकडायचं. आम्ही सीएसटीला पोचलो, ट्रेन मस्जिदला गेली. आणि नंतर आम्ही कर्जतने आलो. कल्याणला ती पण ट्रेन आम्ही एकदम धावत धावत ती सुटली, आम्ही धावत धावत ट्रेन पकडली. ते पण लेडीज डब्यात. ती पण लेडीज डबे. म्हणजे आमचा नशीब स्टार्टिंग पासूनच गांडू होता, पण आम्ही हार नाही मानली. आम्ही हा ट्रेक करतोय. ही शिवी नाही दिली. नाही, गांडू माझा प्रेमाचा शब्द आहे, बरोबर ना गाईस? तो तर त्याला भाई कुठल्या आयटमनी सोडलाय काय माहिती, तो कधीपासून एकटाच चालतोय तिकडे पाठी. स्वरूप, मी त्याची इन्स्टा आयडी खाली टाकेन, त्याला जरा 4 गोष्टी चांगल्या सांगा. हे पडला तर नीट पडा रे भाई, एकानेच पडा कोणीतरी. अरे इथून चल ना भाई यार, सरळ हे रस्ता दिसत. हे चप्पल काढ, क्रॉक्स तुझी आधी, क्रॉक्स काढ भाई. ती काठी सोड ना आणि हात खाली लाव. हा लाव. तुझं तुला उतरवायची जिम्मेदारी माझी. चल चढ बिंदास. अरे नाही मारणार भाई. हा हा हा, नीट चढ, हात टेको. हा भाई, हात लावून चढा, ते दगडांवर नीट पाहिजे, सरकू नको. अरे आकाश भाई चल, पहिला ट्रेक आहे. पहिला ट्रेक एकदम थ्रिलिंग पाहिजे असतो. नाही ना, आपण तो आपला मित्र आहे ना, डायरेक्ट थ्रिलिंग वर आणला त्याला. चल चल चल, वरती चल. ट्रेकला डिफिकल्ट करून टाकतात, तेवढे इझी रूट आहे बघा. हात टच करता जातो का, हेच रिझन. प्रॉपर शूज, ट्रेकिंग टिप्स आणि ट्रेकिंगची हॅबिट. त्याच रूटनी मी पण. चल, हात का टच करतोय. ह्याचा रिझन ट्रेकिंग करणं. ट्रेकिंग गाईस, तुम्हाला पण माझ्यासोबत ट्रेकला यायचं असेल तर DM करा, आपण सोबत ट्रेक करू. DM करा, तू माझ्या पाठोपाठी. मी जिथे पाय ठेवतो ना, फक्त तिथे पाय ठेवते. गाईस 8च वाजलेत, धुके बघा किती पडलेत. एक नंबर. क्रेझी आहे यार. लाईफ एन्जॉय करायची. काय बोलतो ओंकार भाई, लाईफ एन्जॉय करायची, बरोबर ना? उद्याचा दिवस कोणी बघितलाय? थोडीशी छोटीशी लाईफ आहे, एन्जॉय करा. फक्त लाईफ रिक्स मध्ये नाही टाकायची. आकाश भाई काय शॉट टाकला? ओंकार भाई चल, वर ये. या दोघं हळूहळू पिरे बाईक. यश 1 2 3. आम्ही जिंकलो गाईस, आम्ही जिंकलो. अजून ट्रेक तर पूर्ण ना झालाय, तरी पण आम्ही जिंकलोय. का? याचा कारण हा व्ह्यू. कुठून आलो माहितीच नाही. काय शायरी बोलतोय बाबा मी, खतरनाक. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा. तुम्ही ट्रेकला यायला तर हे इलेक्ट्रिक पावडर आणि हे थोडेफार हे गरजेचं आहे खूप, कारण का आता कामाला येत आहे. यस, मिक्स कर. तुम्ही याल, पाऊस असो उन्हाळा असो काही असो, कॅरी करायचा प्रत्येक गोष्ट. एक मूव्ह आणि हे इलेक्ट्रिक. गाईस थोडीशी विश्रांती घेतली, आता आम्ही वापस ट्रॅकला स्टार्ट केलं. थोडासा इलेक्ट्रिक पावडर मिक्स केली आणि एक घोट मारला, वापस ट्रॅकला स्टार्ट. आता ट्रॅकिंगला 1 तास तरी झाला असेल. लेट्स सी अजून किती मिनटं लागतात पूर्ण वरती चढायला. अंदाजे चालतोय, फक्त पूर्ण धुक्याने भरलाय सगळं. तुम्हाला माझ्या पाठचा व्ह्यू बघून तर समजलं असेल की किती धुक्यात आता इकडे पुढे. कमॉन गाईस, कमॉन कमॉन. आम्ही पण आहोत. चाललोय. कमॉन गाईस, कमॉन. थकू नका, थकू नका.
थकाल तर मुकाल. आजूबाजूला फक्त धुक्याची चादर. काय तुम्हाला जर हा व्ह्यू आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा आकाशभाईसाठी तर नक्की करा, त्याला मोटिवेशन भेटेल. चला काय. तर त्याचा तो दुसरा ट्रेक पण करेल. पक्का. तुम्ही जर लाईक केला तर. वाव. ये. प्रत्येक टायमाला माझ्यासोबत असणार. ये ये. ये. प्रत्येक ट्रेक मध्ये माझ्यासोबत असतात हे लोक. खूप लकी आहे काय. हे लोक ॲटोमॅटिकली माझ्याशी येतात कुठेही असलो तरी. तो बघा दुसरा गेला. हे आता माझ्या पूर्ण ट्रॅक संपेपर्यंत माझ्यासोबत राहणार. चला गाईस लेट्स गो. चले ये. क्या हुआ भाई, What's up, baby doll? थक गया क्या ओमकार? क्या भाई, अपन थकता नहीं है. अपन सिर्फ रेस्ट ले रहा है अभी ना. और रेस्ट कर रहे हैं. हाँ अपन थकता नहीं. चलेगा. तर गाईस आता वरतीपर्यंत आलोय. थोडं नाश्ता करायला बसतो. थोडेफार स्नॅक्स वगैरे आणले. तो त्यासाठी एक प्लेट, जंगली प्लेट दाखवतो तुम्हाला. नैसर्गिक. हा एवढा भारी शब्द. केळीचं पान, नॅचरल प्लेट. येस भाई घे याला. आज नाश्ता करणार केळीच्या पानावर. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला पण असं करायचं असेल तर माझ्यासोबत ट्रॅकला या. घरी बसून नका राहू. कारण नका देऊ. हा तुम्हालाच बोलतोय, तुम्हालाच. हा तूच. येस भाई दाखवायला. केळीचं पान बघितलंय का कधी? बघितलं असेल. केळीचं पान अशा निसर्गात कधी केळीच्या पानावर नाश्ता केलाय का? बोल केलायस काय? केळीचं पान मी तुला दाखवतो. अशा व्ह्यू मध्ये नाश्ता करायची मजा काय असते. गाईस नाश्ता करायला. अरे भाई ऊन बघाय घ्यायला खतरनाक ना. आमच्या समोरचा व्ह्यू. बॅकसाईड. अरे बॅकसाईड तर काही दिसत नाही, सगळं धुकेच आहेत. आपण जाऊया आता. काय आहे इझी तर आहे. काय आहे याच्यात डिफिकल्ट? इजी तो है. इतना क्या है. यस ये. हा एकेकाने सर. खूप पहिला ट्रेक आहे तुझा. हा खूपच पहिला जंगलात पण फिरला नाही तो वाटतं. चल काय नाही. नेक्स्ट ट्रेकला वो ट्रेन हो जाएगा वो. ओमकार चलते लवकर रे. कमॉन ब्रो कमॉन. खतरनाक आहे रे. महिन्यातून असा एक ट्रेक करायला पूर्ण डिप्रेशन, स्ट्रेस, ट्रॉमा सगळ्यांपासून लांब. महिन्यातून एक असा ट्रेक बस. तुम्ही पण करा. तुमच्या फ्रेंड्सला पण न्या, तुमच्या त्या खडूस मॅनेजरला पण न्या. गाईस लास्टचे 5% राहिलाय आणि आम्ही थोडासा रस्ता विसरलेलो. ह्या धुक्यांमुळे काही रस्ता दिसत नाही आम्हाला. खेड गाईस इथे 2 रूट दिलेत. एका रूटवर स्वरूप गेलाय आणि एका रूटवर मी जातो चेक करायला की पुढे. अरे या रे इकडून या. स्वरूप इथून इकडे या.
ये लवकर या. अरे इकडे आहे थोडं धुके बिके आहेत ना, थोडीशी हवा चालते मग. भाई एक नंबर लवकर ये. हा बघ. अरे ये ना इकडून जाऊ सरळ वर. हा ये ना. अरे मी जातो पहिला. वरती आलोय बघा. थोडाफार राहिलं थोडं फेसच्या स्ट्रक्चर सारखा स्टोन दिसत. आणि ही चढाई आणि हा आपला ब्लॉगर ओमकार. हा बघा मगापासून म्हणतो चल एकत्र. लेट्स गो गाईस. Yeah. कम ऑन गाईस. फक्त अजून थोडासा राहिला महादरवाजाकडे पोहोचायचं. हे बघा इकडे वाट दिले आणि इथून हे इकडे सरळ जायचं असं. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट मी महादरवाजाच दाखवतो. गाईस सबर का फल आने वाला है. बस थोडंच. बस महाराज दिसलेत. महाराजांची मूर्ती दिसले. पूर्ण थकवा गायब झालाय आणि पाणी सुद्धा दिसले झरण्याचं. मग अजूनच मजा येते. माझ्या फेसवरून तुम्हाला समजलं असेल की मी किती हॅपी आहे. राईट. तुम्हाला पण बघायची का महाराजांची मूर्ती. एक सेकंड दाखवते थांबा. काहीच महाराजांचं दर्शन घ्या. फायनली 3, 3.5, 4 तास ट्रेक करून हे दर्शन. तर काहीच महाराजांचं दर्शन करून तर झालं. तर आणि पुढे फिरता फिरता इकडे गणेश दरवाजाकडे जाण्याचा मार्ग दिसतोय. आणि तिकडे जाऊया आपण. बघूया काय सीन आहे ते. थोडं पुढे तुम्हाला दाखवतो. पुढे गणेश दरवाजाचे ते काही चांगला व्ह्यू वगैरे असेल. हे साले दोघं मला सोडून कुठे गेलेत काय माहिती. आम्ही 3 जण पुढे जातोय आणि आकाश आणि ओंकार पाठी बसलेत. मी एक फक्त बॅग कॅरी केली. त्या दोघांच्या सगळ्या बॅगा तिकडेच आहेत माऊली फोर्टच्या यांच्या इकडे. त्या लेण्या आहेत तिकडे. ते लोक आराम करतात आणि बॅग्स वगैरे पण तिकडेच ठेवले त्यांनी. त्याच आता पुढे चल स्वरूप. गणेश दरवाजा आम्ही शोधता कन्फ्यूज झालो. आम्हाला खूप सारे वाट दिसले. आम्ही 4 वाटा चुकलोय. त्यानंतर आम्हाला आता एक हा बोर्ड 4 दिसलाय. पोरं मिळाली. हा 4 वाड्यातून 4 पोरं मिळाली. 4 पोरांनी 4 रस्ते सांगितले पण आम्हाला रस्ता मध्येच भेटलाय. आता आम्हाला एक 5वा रस्ता भेटलाय तर तिकडे जातोय. तर तिकडे हा रस्ता एकदम बरोबर आहे असं वाटतंय आम्हाला. कारण काय बोर्ड दिसलाय आम्हाला. आता आम्ही बोर्डच्या हिशोबाने जातोय. बघा आता. बघूया पुढे भेटोय का. एवढ्या गणेश दरवाजा उतरतोय भेटला पाहिजे. एवढा फास्ट गणपती चढलं पाहिजे. दाखवतो तुम्हाला गणेश दरवाजा. थांबा जरा मला पण मला आधी बघू द्या नंतर मी तुम्हाला दाखवतो गाईस. चालता चालता गणेश दरवाजा तर ना भेटला पण हा सुंदर असा रस्ता मिळाला. गणेश दरवाजा रस्ता तर भेटलाय पण हा सुंदर व्ह्यू तर बघा. क्रेझी व्ह्यू आहे. काय बोलतो यश बरोबर ना. केला होता अट्टहास. हा स्वरूपला स्टार्टिंग पासून ब्लॉग मध्ये नाही घेतलाय. स्वरूप ये भाई काहीतरी बोल. अरे ये भाई लाजू नको. बोल काहीतरी. काय नाही भावा एन्जॉय करतोय बस बाकी काय नाही अजून. तुम्ही पण एन्जॉय करा. आला गणेश दरवाजा आला फायनली गाईस. तुम्हाला दाखवतो मी आता. गाईस हेच ते गणेश दरवाजा आणि त्याच्या समोर हा क्रेझी व्ह्यू. आता यश कुठेतरी वर दाखव.
शॉर्टकट हा बघा खालता दाखव इथून डायरेक्ट सरळ वर चढायचं काटेरी आणि- त्याला बघ फक्त इकडून डायरेक्ट तिकडे आणि आम्हाला असं तिकडून गोल फिरून तिकडे जायचं होतं आम्ही इथून चढून डायरेक्ट तिथे तिथे. आता तुम्ही लगेच बघा शॉर्टकट आता लगेच तुम्ही बघा आम्ही कसं जातो यस गोगो स्वरूप लेट्स गो भाई आता बोललो आता जायचंच आहे लगेच लगेच भाई व्लॉग मला वाटतं 1 तासाचा होणार आहे एवढा मोठा तर काही शॉर्टकट मारता आलोय पुढे करवंताचं झाड लागलंय पूर्ण काटेरी आहे बघूया आता बाजूने रस्ता भेटतो काय लच्ची व्हिडिओ बंद करतो नाहीतर मोबाईल खतम तर गाईज 15 मिनिटं रस्ता शोधत रस्ता भेटतच नव्हता कुठून कुठल्या कोपऱ्याला शिरतो काय समजत नव्हतं शॉर्टकटच्या नंतर शॉर्टकटच्या नादात मोठा कट घेतला मोठाच कट घेतला आता वाट भेटली फायनली आता माऊली फोड फक्त 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे तिथे तर गाईज इकडून तुम्ही खाली आलात ना तर या लेण्या वगैरे किती सुंदर आहेत बघा इकडे आपले नाईटला स्टे वगैरे करत असतील हे लोक खूप मस्त आहे इकडे ह्या लेणीमध्ये आरामात 20 ते 30 माणसं बसू शकतात इथे आणि तिथे पण समोर आहे ही आग अजूनही जळते इकडे तुम्हाला दिसतंय की नाही काय माहीत नाही पण आग जळते तुम्हाला महादरवाजा दाखवतो ना तू दाखवायचं करायला माझं तर हे बघा हे इथून छोटा लेणं आणि इकडे इथेही आरामात 5 ते 6 माणसं आरामात झोपू शकतात रात्रीची आणि जास्त समोर हे एक आहे इथेही माणसं आरामात 10 राहू शकतात आणि हा मेन महादरवाजा जस्ट माझ्या पाठी बघताय हे आता फक्त तुटलेलं आहे म्हणून आता हेच आहे ते महादरवाजा आणि जस्ट बॅक साईडला असं चला गाईस आय थिंक सो मी सगळ्या गोष्टी दाखवल्या असतील तुम्हाला तर इकडे ब्लॉगला एंड करतो त्याआधी छोटीशी सिनेमॅटिक बघा बाय गाईज